नाशिकमधल्या मयूर देवरे हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी नाशिकच्या विविध भागांमधून आता तिघांना अटक केली आहे। संशयित म्हणून हे आरोपी अल्पवयीन आहेत, पण या प्रकरणातील आणखी 2 आरोपी अजूनही फरार आहेत। त्याच निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा एक मुलगा अक्षय काळोगेसह शुभम शर्मा यांचा समावेश आहे। मयूर देवरेचं पाडव्याच्या दिवशी अपहरण झालं होतं, मात्र भाऊबीजे दिवशी मयूरचा मृतदेह तपोवन भागामध्ये सापडला होता। 2 दिवसांपासून हे सगळे संशयित आरोपी पुणे आणि सातपुरा भागात फिरतायत, पण आज पोलिसांनी 5 पैकी 3 आरोपींना अटक केली असून अक्षय काळोगे आणि शुभम शर्मा हे दोघे अद्याप फरार आहेत। दरम्यान हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील यातील मयत मयूर देवरे वय वर्ष 19 याला त्याच्या जवळच्याच मित्रांनी काही मागील भांडणाचा राग मनात धरून त्या ठिकाणी मसरूळ टेकवरून मोटरसायकलवरून त्याचं किडनॅपिंग केलं आणि त्यानंतर आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तपोवन नवीन शाही मार्ग या ठिकाणी त्याचा खून केलेला आहे। या खुनातील जे आरोपी आहेत त्यापैकी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतलेला असून या संशयितांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली पण दिलेली आहे। यासोबतचे जे इतर साथीदार आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहेत।